भदंत प्रज्ञाज्योती बहुउद्देशीय संस्था आलेबेदर या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी पौर्णिमेला 2 दिवसीय बौद्ध धम्म परिषद होत असते। त्यांच्या प्रचाराने प्रसार व्हावा याकरिता त्रिरत्न बौद्ध विहार आलेबेदर येथून 1 महिन्यापूर्वीपासून वेगवेगळ्या ठिकाणी बौद्ध उपासक भंते यांच्या उपस्थितीत सोंदळ, कोहमारा, डोंगरगाव डेपो, कोयलारी, शेंडा, पुतळी, मरामजोब येथे रॅली काढण्यात आली असून मरामजोब या ठिकाणी पण नागरत्न यांनी मार्गदर्शन केले व धम्मदेशांचे 2 व 3 मार्चला होणाऱ्या 2 दिवसांचे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले। त्याकरिता सहकार्य करावे, आर्थिक व या पद्धतीने आपल्याला सहकार्य करता येईल त्या पद्धतीने सहकार्य करण्याचे आवाहन केले व 2 दिवसीय बौद्ध धम्म परिषदेला लाभ घेण्याकरिता सांगितले। या प्रसंगी आलेबेदर येथील बौद्ध उपासक व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, बौद्ध उपासक शरद रंगारी, सरपंच शर्मिला चिमनकर व इतरही बौद्ध उपासक यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। बौद्ध उपासक व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी यांनी सांगितले की जास्तीत जास्त संख्येने बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमो बुद्धाय, जय भीम। मी नागरत्न भंतेजी, त्रिरत्न बौद्ध विहार आलेबेदर, तुळमापुरी तालुका साकोली, जिल्हा भंडारा। आम्ही त्रिरत्न बौद्ध विहार आलेबेदर येथे 2 दिवसीय म्हणजेच 2 मार्च 3 मार्च ह्या 2 दिवसीय आम्ही धम्म परिषदेचे आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही या धम्म परिषदेचे आयोजन केलेलं आहे। धम्म रॅलीमध्ये आम्ही कंटिन्यू 1 महिना झाला आता आम्ही सातत्याने घुमत आहोत आणि गावोगावी डोर टू डोर जाऊन त्या गावातील विहाराला भेट देऊन त्या गावातील सर्व उपासक उपासिकांनी आणि गावातील सर्व जनतेने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, आम्हाला सहयोग दिलेला आहे आणि अजून बरेच गाव आम्हाला फिरायचे आहेत। तरी जो धम्म परिषदचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो धम्म परिषदेचा कार्यक्रम हा ह्या गावात ह्या जगातील जे काही लोक आहेत ते विनाशाकडे जात आहेत आणि फाल्गुन पौर्णिमेनिमित्त ते धम्म परिषद घेण्यात आलेली आहे। ती परिषद विनाशापासून मुक्त करण्याकरिता ती धम्म परिषद भदंत प्रज्ञाज्योती भंते आलेबेदर यांनी सुरू केलेली आहे आणि ती चळवळ आजही राबवत आहोत आम्ही की जेणेकरून नवीन पिढी ही विनाशाकडे न जाता त्रिशरण पंचशिलेचे पालन करून ते सद्गुणी व्हावे, सदाचारी व्हावे, त्यांच्या हातून सत्कर्म व्हावे आणि त्यांच्या हातून दान पुण्यपारमिता पूर्ण व्हावी आणि ते कुशल कर्म करत राहावे। यांच्या बळावर ते आपल्या जीवनामध्ये सुगती प्राप्त करू शकतात, सुगतीपर्यंत पोहोचू शकतात। म्हणून सर्व जनतेतील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी तसेच ग्रामवासी लोकांनी सुद्धा दान पारमिता पुण्य करून आपले पुण्य संचित करावे, अर्जित करावे आणि आपला जो कर्म आहे तो कुशल कर्म कमवून आपण सुगती प्राप्ती करावी। आणि ह्या एवढेच बोलून मी माझी 2 शब्द समाप्त करतो, धम्मदेशन समाप्त करतो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व दुःखातून मुक्त हो आणि सर्वांना सुखाचा मार्ग लाभो, सर्वांना दीर्घायु लाभो ही मी तथागताचे मी मंगल कामना करतो। साधू साधू साधू। तर मी डीजी रंगारी, बौद्ध उपासक भदंत प्रज्ञाज्योती बहुउद्देशीय संस्था आलेबेदर तर्फे त्रिरत्न बौद्ध विहार या ठिकाणी दरवर्षी फाग पौर्णिमेनिमित्त 2 दिवसीय बौद्ध धम्म परिषद होत असते आणि हे मागच्या 30 तारखेपासून ही रॅली भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या एवढ्या विभागामध्ये फिरत असते की बौद्ध धम्म परिषद यशस्वी व्हावी आणि ज्या होळी आणि फाग पौर्णिमेच्या दिवशी जो काही लोकांमध्ये जे अधम्म ज्याला आपण म्हणतो की दारू करणे, पिणे, व्यसन करणे यांचा नायनाट व्हावा, त्यापासून आपले बौद्ध उपासक दूर व्हावेत आणि बौद्धाचा ज्ञान घ्यावा यासाठी दरवर्षी आलेबेदरला 2 दिवसीय बौद्ध धम्म परिषद होते आणि त्यासाठी म्हणून ही रॅली बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार व्हावा गावागावामध्ये
तिथले लोक त्या धम्माच्या बोधामृत घ्यावा करिता ते प्रचार करत असते. आणि सोबतच तेवढं बौद्ध धम्म परिषद यशस्वी काढतात. त्यांना आपल्या बौद्ध धम्मामध्ये दान हे श्रेष्ठ दान असते आणि म्हणून आपल्याला दानाच्या स्वरूपात, साहित्याच्या स्वरूपात, आर्थिक स्वरूपात दानसुद्धा आपल्याला करायचे आहे. आणि म्हणून या मराणजोग या गावामधून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आलेबद्दलचे भंते जी आलेले आहेत, धम्म रॅली आली आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून सर्व बौद्ध उपासकांना जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व बौद्ध उपासकांना विनंती आहे की आर्थिक आपण सहकार्य करावं. या मराणजोग गावामध्ये आम्ही बौद्ध विहार समोर आहोत. काही बौद्ध उपासिका आपल्यासोबत आहेत, त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सांगा मॅडम, काय नाव? जय भीम. माझे नाव आम्रपाली महेंद्र राऊत, मुक्काम मरामजोब. मी पंचशील बौद्ध विहार मरामजोब येथून बोलत आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की त्रिरत्न बौद्ध विहार आलेबेदर इथे धम्म परिषदेचा कार्यक्रम आयोजिला आहे. तरी पण सर्वांना विनंती आहे की तरी कार्यक्रमाची तारीख आहे 2/3/2026, तसेच 3/3/2026 हे 2 दिवसीय कार्यक्रम आहे. तरी सर्वांना विनंती आहे की या धम्म परिषदेमध्ये सर्वांनी आपले योगदान द्यावे. तसेच सर्वांनी आपल्यातर्फे धम्मदान द्यावे अशी मी सर्वांना बौद्ध उपासक उपासिका तसेच सर्व जनतेला अशी विनंती करते की त्यांनी या धम्म परिषदेला आपला सर्वस्व योगदान द्यावे. नाव सांगा आपलं. सर्वांना जय भीम. माझं नाव अस्मिता जांभूळकर. मी पंचशील बौद्ध विहार मरामजोब इथून बोलत आहे. आणि या पंचशील बौद्ध विहारामध्ये आलाबेदर इथून त्रिशरण बुद्ध रॅली इथं आलेली आहे. आणि या रॅलीमध्ये सर्वांना या 2 दिवसीय कार्यक्रम इथं आलाबेदरला आयोजित करण्यात आलेला आहे. तर या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये सर्वांनी आपलं सहभाग द्यावं, आर्थिक सहाय्यसुद्धा करावं अशी सर्वांना, सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका तसेच समस्त गावकरी जनतेला सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनी आपलं योगदान द्यावं आणि इथं सहकार्य करावं. सगळ्यांना जय भीम. माझे नाव शर्मिला मधुकर चिमणकर. मी खडकी ग्रामपंचायतची सरपंच. आणि माझ्याकडे आलेबेदर इथून नागरत्न भंतेजी आणि रंगारी साहेब सगळे रॅलीच्या माध्यमातून आपण प्रचार आणि प्रसार व्हावा. आलेबेदर या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे फाल्गुन उत्साह साजरा करण्यात येत आहे. तरी धम्मदान सगळ्यांनी द्यावे आणि जे आर्थिक मदत आहे ते आर्थिक स्वइच्छेनं आपल्याला मदत करावी अशी मी अपेक्षा करतो. आणि ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपण आलेबेदर ह्या ठिकाणी पोचावा आणि ह्या कार्यक्रमाची शोभा सुंदरसं वाढवावी अशी मी अपेक्षा करतो. आणि धम्मदान, दानदाता असे योग्य ठिकाणी आपण मागणी करून सगळ्यांनी मागत आहोत आणि धम्म रॅलीमध्ये आम्ही फिरत आहोत.